अवघेची त्रैलोक्य आनंदाची आता अवघेची त्रैलोक्य अवघेची त्रैलोक्य आनंदाची आता 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 चरणी जगन्नाथा चित्त ठेले चरणी जगन्नाथा चित्त ठेले चित्त ठेले माय जगन्नाथ बाप जगन्नाथ हो माय जगन्नाथ बाप जगन्नाथ धरणी जगन्नाथा चित्त ठेले चरणी जगन्नाथा चित्त ठेले चरणी जगन्नाथा चित्त ठेले माय जगन्नाथ बाप जगन्नाथ माय जगन्नाथ बाप
Sa
योगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय धातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। ॐ नमो ज्ञानेश्वराय करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी शरण शरणजी हनुमंता तुम्हालो रामदूता अवघीची त्रैलोक्यानंदाचे आता चरणी जगन्नाथा चित्त ठेले माय जगन्नाथ बाप जगन्नाथ अनाथाचा नाथ जनार्दन। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी संप्राप्त चिंतनाकरिता निवडलेला अभंग शांती ब्रह्म श्रीमंत श्री एकनाथ महाराज यांचा 3 चरणांचा जवळजवळ सर्वांच्या परिचयातील पाठातील अतिशय प्रसिद्ध आणि अतिशय महत्त्वाचा अभंग आजच्या हरी कीर्तनाच्या चिंतनाकरिता नियुक्त केलेला आहे। शांतीब्रह्म एकनाथ महाराज या अभंगाच्या माध्यमातून त्यांच्या जीवनामध्ये ज्यावेळी परमार्थाची स्वीकृत अनुभूती त्यांनी जेव्हा घेतली तेव्हा त्यांच्या जीवनामध्ये कोणत्या प्रकारचं स्थित्यंतर झालं त्या झालेल्या बदलाचा थोडक्यात आनंद अनुभव आपल्या समोर व्यक्त करतात। अभंगाच्या संबंधाने काही अल्पस्वल्प चिंतन आपल्याला करणे आहे, पण तत्पूर्वी 2 शब्दांचा परिहार देणं हे अतिशय अगत्याचं आणि महत्त्वाचं आहे। साधू संतांच्या आशीर्वादाने भगवान परमात्म्याच्या अनंत दयेने श्री समर्थ श्री चिदंबर स्वामी महाराज भगवंताच्या दयेने संत श्रेष्ठ दास राजाराम महाराज, योगीराज सद्गुरु गंगागिरीजी महाराज, लक्ष्मणगिरीजी महाराज, योगीराज सद्गुरु द्वारकादासजी महाराज, सद्गुरु आंबेगड महाराज, ब्रह्मलीन सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराज यांच्या वास्तव्याने व पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी संत श्रेष्ठ दास राजाराम महाराज यांचा 255वा जन्मोत्सव आणि त्या निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह श्री चिदंबर स्वामी महाराज मंदिर, बाभुळगाव गंगा, तालुका वैजापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर या उत्सवाचे प्रमुख मार्गदर्शक पूजनीय महंत गुरुवर्य स्वामी रामानंद गिरीजी महाराज, पूजनीय श्री महाराजांच्या प्रमुख मार्गदर्शनाने आणि आशीर्वादाने हा उत्सव संपन्न होतोय। तथा या उत्सवाचे व्यासपीठ नेतृत्व पूजनीय आदरणीय पितृतुल्य असणारे आदरणीय श्री केशवजी महाराज शिंदे, हरिभक्तीपरायण नर्मदापुरी महाराज आणि पूजनीय रामदासजी महाराज लोंढे तथा सर्व गुणीजन, गायनाचार्य, मृदंगाचार्य, आदरणीय हरिभक्तीपरायण संत श्रेष्ठ
खास राजाराम महाराजांचे वंशज 7वे वंशज पूजनीय हरिभक्तीपरायण गुरुवर्य कैलासजी महाराज परदेशी उर्फ अप्पा आणि त्यांचे 8वे वंशज पूजनीय गुरुवर्य शुभमजी महाराज परदेशी, तद्वत गायनाचार्य आदरणीय पूजनीय अमोलजी महाराज गाढे आणि आदरणीय हरिभक्तीपरायण कृष्णाजी महाराज कुंजीर यांची नित्य सेवा आदरणीय श्री स्वामी महाराजांच्या आदेशाने या ठिकाणी होते आहे आणि ज्यांच्या मार्गदर्शनाने आणि निमंत्रणाने आम्हाला इथपर्यंत येणं झालं, पूजनीय आदरणीय हरिभक्तीपरायण वारकरी संप्रदायातील मान्यवर कीर्तनकार आणि पूजनीय गुरुवर्य श्री स्वामी महाराजांचे निष्ठावान सेवक हरिभक्तीपरायण उत्तमजी महाराज गाढे आदरणीय श्री महाराजांच्या निमंत्रणाने इथपर्यंत येण्याचा हा योग, तद्वत उपस्थित महाराज मंडळींमध्ये आदरणीय हरिभक्तीपरायण राजू महाराज डोमे, माझे स्नेही सुहृद हरिभक्तीपरायण आदरणीय गणेशजी महाराज मोरे, आदरणीय हरिभक्तीपरायण बाळासाहेबजी महाराज लोखंडे, आदरणीय हरिभक्ती श्री पटलेकर आदरणीय शिवाजी रामभाऊ पाटील कुंजीर आदी करून सर्व या उत्सवाला सहकार्य करणारी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष आपल्या सर्वांचं योगदान या उत्सवाला आहे। महंत गुरुवर्य देवगडच्या बाबाजींची सदिच्छा भेटही आपल्याला या ठिकाणी झाली आणि बाबाजींच्या बोलण्यातनं त्या दिवशी आम्ही देवगडला असताना ज्यावेळी बाबुळगाव गंगाची चर्चा निघाली त्यावेळी वैजापूर तालुक्याच्या या भागामध्ये जितकं आम्ही गुरुवर्य बाबांबरोबर फिरलो, गुरुवर्य बाबांचं जितकं स्नेह मला बाबुळगाव विषयी दिसलं तितकं कधी कोणत्या गावाविषयी दिसलं नाही। हे गुरुवर्य देवगडच्या बाबांचं सांगतोय मी, कारण जितकं काळजीने त्यांनी आमच्याजवळ चौकशी करून पूजनीय अखिल विश्वाला आपल्या वाणीने नवचैतन्य प्रदान करणारे राम मंदिराचे कोषाध्यक्ष पूजनीय गुरुवर्य स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांच्या भेटीची अपेक्षा आपल्या सर्व गावकऱ्यांना या ठिकाणी आहे आणि आगामी येणाऱ्या काळामध्ये बिल्वतीर्थ बेलापूर या ठिकाणी हरिहर केशव गोविंद भगवंताच्या स्तंभ पूजनाच्या आणि स्थापनेच्या निमित्ताने
गुरुवर्य स्वामीजींचं बेलापूर या ठिकाणी आगमन होणार आहे आणि त्यावेळी बाभुळगावकरांची आणि गुरुवर्य गोविंददेव गिरीजी महाराजांची भेट घालून देण्याची जबाबदारी गुरुवर्य देवगडच्या बाबाजींनी माझ्यावरती टाकलेली आहे. कारण मी परंपरेने देवगड परंपरेत मोडतो आणि गोविंददेव गिरी बाबा आणि आम्ही एकाच गावचे आहेत. त्यामुळे एक वेगळं सख्य आणि एक वेगळं प्रेम असल्यामुळे येत्या 1/5 रोजी गुरुवर्य स्वामीजी बेलापूरला येणार आहेत. मी देवस्थानचे पूजनीय श्री महाराज, आदरणीय श्री महाराज आणि विश्वस्त मंडळीला जाहीर 1 तारखेचं बेलापूरकरांच्या वतीने निमंत्रण देतोय. श्री चिदंबर स्वामी महाराजांचा दरबार आहे आणि या दरबारामध्ये हा श्री स्वामी महाराजांचं येणं ज्यांच्यामुळे झालं, श्री स्वामी महाराजांचं स्थान ज्यांच्यामुळे आपल्याला मिळालं, अशा संत श्रेष्ठ राजाराम महाराजांच्या 255व्या जयंतीच्या निमित्ताने आपला हा उत्सव सुरू आहे. मला बरेच दिवस प्रश्न होता, बरेच दिवस आपल्या भागामध्ये योगीराज सद्गुरू गंगागिरीजी महाराजांच्या परंपरेच्या पूर्वी एखादी परंपरा आहे का? महाराष्ट्रात अनेक परंपरा आहेत. ज्या परंपरेत मी अध्ययन केलं, देगलूरकर परंपरेमध्ये, ती देगलूरकर परंपरा ज्ञानोबारायांच्याही पूर्व काळापासूनची आहे. म्हणजे ज्ञानोबारायांचे काही पूर्वज हे देगलूरकर आणि ते एकत्र घराणे बरोबर होते. मग त्यानंतर बरेचसे आहेत, आजरेकर आहेत, वासकर आहेत, देहूकर आहेत. आमच्या बेलापूरकरांची, हिरवेकरांची परंपरा आहे, जे आज निवृत्तीनाथ महाराज दिंडी पालखी सोहळ्याचे खुद्द मालक आहेत. पण आपल्या भागामध्ये बेटाच्या परंपरेच्याही अगोदर कोणती परंपरा असू शकते हे मला कल्पनेत सुद्धा आलं नाही. पण आदरणीय उत्तम महाराजांनी ज्यावेळी सेवेसाठी फोन केला, त्यावेळी परिचय देतानाच आदरणीय श्री महाराजांनी मला अशी कल्पना दिली की योगीराज सद्गुरू गंगागिरीजी महाराज सुद्धा ज्या क्षेत्राची संतांची वारी करत होते, ते संत श्रेष्ठ राजाराम महाराज हा ऐकून मी थक्क झालो. हे साधं वैभव नाहीये. तुम्हाला जितकं वाटतं तितकं, तुम्ही जितकं समजता तितकं हे सामान्य स्थान नाहीये. ज्यावेळी मी इथे येऊन बसलो आदरणीय केशव महाराजांच्या घरी, थोडासा आवाज बसलेला आहे बरं का, साऊंड सिस्टीम खूप उत्कृष्ट आहे, त्यामुळे मला अडचण नाही आहे. खरंच छान आहे. तुम्हाला मनापासून धन्यवाद आहेत. आणि त्यातल्या त्यात माझं बोलणं जरा शांत आहे. जरा नाही, जरा जास्तच शांत आहे. पण काय करता, मला वचवच करायला जमत नाही. मला गोंधळ आणि बाष्कळ वातावरण तयार करून शांत रसावर अत्याचार करणं मला आवडत नाही. शांततेत जितकं समाधान आणि जितकं सुख आहे, तितकं बाष्कळ गोंधळामध्ये नाही आहे. म्हणून याचा अर्थ असाही नाही की मी 10, 10:30, 11पर्यंत कीर्तन करणारे, असाही काही अर्थ नाही. परंपरा देवगडची आहे म्हणून मला वेळेचंही पूर्ण बंधन जाणीवपूर्वक आहे. मी अतिशय वेळेमध्ये माझं बोलणं थांबवणार आहे. आणि इथे आल्यानंतर मिळालेली माहिती, पूर्वाश्रमी केला गेलेला काही अध्ययनाचा भाग आणि आजच्या वारकरी संप्रदायाच्या दिनविशेषाची एक
कृतज्ञैक जबाबदारी पाहता आज मला 3 गोष्टींना न्याय द्यायचा आहे, याची माझ्याकडे पूर्ण बुद्धीमध्ये कल्पना स्थिर आहे. आज भगवान श्री शिव चिदंबर भगवंताच्या विषयीही मला थोडासा विषय बोलणं गरजेचं आहे. त्याचे कारणही मी तुम्हाला सांगेल. रोजच्या कीर्तनकाराने बोलणं हे गरजेचंच आहे, पण माझं जरा विशेष बोलणं गरजेचं आहे, त्याचंही कारण मी सांगेल. दुसरी गोष्ट, संतश्रेष्ठ राजाराम महाराजांचे वंशाचे अनुज माझ्या पुढे बसलेले आहेत, त्यामुळे त्या परंपरेला प्रणाम म्हणून त्यांच्याविषयीही काही कृतज्ञतापर बोलणं हे माझं कर्तव्य बनतंय. आणि तिसरी गोष्ट म्हणजे आज शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या षष्ठीचा मुख्य दिवस आहे, म्हणून शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या संबंधानेही भाष्य करणं ही माझी आज नैतिक जबाबदारी आहे. अशा 2-3 जबाबदारीने मी आज बांधलो गेलेलो आहे. संतश्रेष्ठ राजाराम महाराज ज्या पद्धतीने बोलवून घेतील तितक्या पद्धतीने सर्व विषयांना न्याय देण्याचा प्रयत्न करतो. फक्त विनंती इतकी राहील की आता माझ्याकडे जेमतेम 1 तास शिल्लक आहे. 1 तास आपल्याकडनं मला पूर्ण शांततेची अपेक्षा आहे. आपण जितकं शांततामय वातावरण मला द्याल तितकं प्रभावी चिंतन मी आपल्यासमोर उपस्थित करू शकतो. ही भूमी विशेष आहे. चिंतेपासून मुक्त करणारी ही देवता आहे. चिंतितार्थ प्रदायिने. ही देवता म्हणजे अनेक अवतारांचं एक सम्मिलित रूप आहे. हे भगवान कृष्णही आहेत, हे भगवान पंढरीनाथही आहेत, आणि एवढंच नाही, हे भगवान श्री दत्तात्रेयही. औदुंबरम सदावास. अनेक देवतांनी एक अशी आपली अवताराची छटा निर्माण केली आहे की ज्या देवतेक एक विलक्षणीय आणि विलक्षण वेगळा चैतन्य प्राप्त करून देणारा अनुभव या मंदिरामध्ये येऊन मिळतो. मला आत्ता कळलं गुरुवर्य देवगडचे बाबा या क्षेत्राविषयी इतके का प्रेमात आहेत. हे मला इतके दिवस इतका वेळी कळालं नव्हतं, पण ज्यावेळी इथं आलो, मंदिरामध्ये जाऊन भगवंताचं ज्यावेळी दर्शन घेतलं, त्या मूर्तीकडे पाहिल्यानंतर मला हे जाणवलं की गुरुवर्य बाबा विनाकारण बाभुळगाववर इतकं प्रेम करत नाही. बाभुळगावकर भाग्यवान आहेत. तुम्ही फार नाही, फार जास्त भाग्यवान आहात. कारण तुम्हाला नुसता देव मिळालेला नाहीये, तुम्हाला देव अधिक संत मिळालाय, आणि असे योग हे फक्त क्षेत्रांना प्राप्त होतात. म्हणून माझा हा आग्रह असेल की इथून पुढे आपल्या सप्ताहाची पत्रिका असो, गावामधील कोणतंही ठिकाण की ज्या ठिकाणी तुमच्या गावाच्या नावाचा उल्लेख होत असो, त्या ठिकाणी एकेरी बाभुळगाव गंगा हे नाव न लावता याला तीर्थक्षेत्र बाभुळगाव गंगा असं लावावं, हा माझा विनंतीपर आग्रह आहे. कारण क्षेत्र 3 गोष्टीने घडतं. एक, तिथे देव असावा लागतो. दुसरं, तिथे संत असावे लागतात. आणि तिसरे, तिथे ग्रंथ असावे लागतात. यात ग्रंथानो संतानो देवेन्याभ्यो क्षेत्रो प्रविष्ठती. उपनिषद बोलतं की जिथे देव आहेत, जिथं भक्त आहे, आणि जिथे नाम आहे, जिथे ग्रंथ आहेत, ते क्षेत्र आहे. म्हणून नावाच्या अगोदर क्षेत्र, आणि आपल्या शेजारीच भगवती गोदामय्याचा परिसर आहे, त्यामुळे ते तीर्थ. म्हणून इथून पुढे बाभुळगाव गंगा नाही, श्री तीर्थक्षेत्र बाभुळगाव गंगा.
ही जाणीवपूर्वक आपण वापरलं पाहिजे. कारण विशेष आहे, जोपर्यंत देवाची कृपा होत नाही तोपर्यंत संत मिळत नाही, आणि संतांची कृपा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत देव मिळत नाही. हे घटिका यंत्र आहे. घटिका यंत्र हे आहे की एकामेकाशिवाय एकमेक भेटत नाही. तसे हे दुर्लभातलं एक तुम्ही मिळवलेलं आहे. दुर्लभम त्रयमेवैत देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षत्वम महापुरुष संश्रय. महापुरुष संश्रय दुर्लभम त्रयमेवैत. हे एक दुर्लभ आहे की जे 3 दुर्लभ गोष्टींमधलं विशेष आहे. माझा सांगण्याचा हेतू हा आहे की आपण भाग्यवान का आहात. प्रत्यक्ष पंढरीनाथाने जी भूमी आपल्या भविष्याच्या अवताराची योजना म्हणून नेमावी आणि जिथे नामदेव महाराजांच्या परंपरेचा 3रा अवतार प्रकट व्हावा, त्या भूमीच्या संबंधाने धन्यता उपस्थित करण्यापेक्षा मी दुसरं काहीच करू शकत नाही. साधारणतः 1690चा काळ होता. जरा लक्ष देऊन ऐका. कीर्तन ऐकताय ना सगळे? तुम्हाला आहे ना असं पण तात्विक चिंतन ऐकण्याची सवय आहे ना? तुम्हाला ते आरडाओरडा वगैरे असं काही नाही ना? म्हणून शांतपणे फक्त माझ्याकडे लक्ष द्या. साधारणतः 1690चा काळ. विशेष नामोल्लेख कुठे आला नाही, पण पंढरीच्या पांडुरंगाची निष्ठेने वारी करणारं एक कुटुंब, निष्ठेने वारी करणारं, त्या घरातले कर्ते पुरुष श्री हरिसिंह आणि त्यांची पत्नी भगवती लक्ष्मीबाई पंढरीची निष्ठेने वारी करणारी वारकरी. आणि निष्ठेने पंढरीची वारी करणं हाच त्यांचा नेमधर्म. बरं, एवढंच नाही तर त्याच्यामध्ये संतांचीही सेवा. त्या संतांचं नाव होतं द्वारकादासजी महाराज. गुरूंची आज्ञा आहे. नाथ महाराजांचा सुद्धा हा आग्रह आहे. तीर्थयात्रे सुखे जाऊ, वाचे विठ्ठल नाम घेऊ, संता संगे सेवू, वासुदेव धरणीवारी करू वासुदेव स्मरण. किंवा संतांचा हा आग्रह आहे. जोवरी सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय, तोवरी तू आपुले स्वहित पाहे, तीर्थयात्रे जाय चुकू नको. हा आग्रह आहे. हा एक आग्रह आहे. तीर्थयात्रा केली पाहिजे, तीर्थयात्रेला गेलं पाहिजे. आणि अशी संतांची परंपरा असल्यामुळे हे दोघही पती पत्नी पंढरीला तीर्थयात्रा करण्याकरता जात होते. 20 वर्षापर्यंत वाऱ्या केल्या. आणि 20 वर्षापर्यंत वाऱ्या करून फक्त एकच इच्छा होती, ऐसा पुत्र देई भक्त, जासी आवडे पंढरीनाथ. माझी अजून स्वराची गाठ भेट होऊ नाही राहिली. काय भानगडे मला कळेना. पण ते एकदा सुरुवात हुकली की शेवटपर्यंत हुकून जातं, असं जे म्हणतात ते खरंच आहे.
थोडा स्वराचा आवाज वाढवा. आता तुम्हाला माझा आवाज ऐकू येतोय ना? पण नाही तर माझ्या कीर्तनात बरेचदा झोप लागण्याची दाट शक्यता आहे, याची मला पुरेपूर कल्पना आहे. त्यामुळे लागली तरी मला वाईट वाटणार नाही, कारण आम्ही फडकरी मंडळी आहेत, फडात कीर्तन करणारे आहेत. त्यामुळे आम्हाला मर्यादा सोडून बोलणं शोभत नाही आणि तसं करणं आमच्यासाठी व्यभिचार आहे. मुद्दा हा आहे की इच्छा फक्त एवढी होती की तीर्थयात्रेला जाण्याचा स्कंद फक्त एवढा होता की पोटी अशी पुत्र संतती जन्माला यावी की ज्याला पंढरीनाथ आवडावेत, ज्याच्या ठिकाणी ही परंपरा पुढे चालू ठेवण्याची नैतिक ताकद यावी. आणि ज्यावेळी अशा पद्धतीची अपेक्षा देवाच्या समोर केली, त्यावेळी देवाने इच्छित फल प्राप्त करून दिलं. आणि त्या दोनही पती पत्नींच्या पोटी भगवंताला आपला ऋणी बनवणारा अवतार जन्माला आला. त्याचं नाव म्हणजे संत श्रेष्ठ राजाराम महाराज. राजाराम महाराज जन्माला आले आणि द्वारकादास महाराजांची गुरु परंपरा, गुरुची आपल्याकडून सेवा झालीच पाहिजे, हा परंपरेचा दंडक आहे. म्हणून हरिसिंह महाराजांच्या घरी जी गाय होती, त्या गायीचं रोज दूध दोहण करणं आणि ते द्वारकादास महाराजांना सेवा म्हणून समर्पित करण्यासाठी जाणं. रोजच हरिसिंह महाराज जायचे, पण एके दिवशी काहीतरी काम अचानक आलं, म्हणून त्या दिवशीची सद्गुरु श्री महाराजांना दूध देण्याची जबाबदारी ही वडिलांनी राजाराम महाराजांवरती टाकली. महाराजांवरती जबाबदारी दिली आणि महाराज दूध घेऊन जेव्हा गेले, आता महाराजांच्या चरित्राचा सखोल अभ्यास केलेली मंडळी आहे. मी हे चरित्र कुठून वाचलं हे मी कीर्तन झाल्यानंतर संदिग्ध विशेष मंडळींना सांगेल, कारण अजून माझ्या हातामध्ये आपल्या देवस्थान किंवा आपण पारायण करत असलेला ग्रंथ माझ्या हातामध्ये पडलेला नाही. हे काही पूर्वाश्रमीच्या आचार्य अभ्यासिकेमध्ये भविष्योत्तर पुराणाचा अभ्यास करताना हा संदर्भ मी अभ्यासला आणि तो संदर्भ या क्षेत्राचा आहे, याचा खुलासा आदरणीय पूजनीय श्री केशव महाराजांकडे बसल्यानंतर झाला. म्हणून हे चरित्र मला एवढ्या अंगानं कल्पित आहे. महाराज त्या ठिकाणी प्रसाद घेऊन गेले आणि प्रसाद घेऊन गेल्यानंतर पाहिलं की ज्यांना आपण प्रसाद घेऊन आलोय ते तर काही तिथे दिसत नाहीये, पण तिथे एक भला मोठा वाघ होता. आता लहान वृत्तीमध्ये लहान मुलांना ते जनावर काय एवढं काय गोड नसतं. ते ज्याला भेटलंय त्याला विचारा ते किती गोड वाटतं. वाह वाह वाह, उत्तम महाराज, उत्तम सार, उत्तम गती. ज्याला ते भेटतं त्याला विचारा, त्याला कोणीच कळत नसतं. आम्ही जरी कीर्तनावरनं घरी चाललो आणि तो जर आम्हाला भेटला आदरणीय महाराज, तर त्याला म्हटलं बाबा मी कीर्तनकार आहे, तो म्हणतो तू माझा नाश्ता आहे. त्याला काही घेणं देणं नाही आपण कोण आहे आणि काय. पशुकाय पाप पुण्य जाणती, त्यांना काही घेणं देणं नाहीये. पण हे जनावर जे उभं होतं त्याला श्री गुरु महाराजांनी पाहिलं, राजाराम महाराजांनी पाहिलं आणि लहान होते ना, ते पाहिलं, घाबरले. तसाच दुधाचा तो तांब्या तिथे सोडून दिला आणि पळत पळत घरी आले. आणि पळत पळत घरी येऊन आईला सांगितलं, आई अगं दूध घेऊन गेलो होतो, पण जिथं गेलो तिथं पाहिलं महाराज नाही पण एवढा मोठा वाघ होता, वाघाने महाराज खाऊन टाकले. आईला सांगितलं. आणि आईला असं सांगितल्यानंतर जेव्हा दुसऱ्या दिवशी वडील घरी आले, कामानिमित्त गेले होते, परत घरी आले, मला हा जवळजवळ नामदेव महाराजांच्या चरित्राशी मिळता जुळता प्रसंग वाटतो. प्रमाण सांगेल. तातडीच्या कामा दामू शेटी गेले, निवद पाठविले नाम्याती,
हे सगळं त्यांच्याकडे पाठवलं. प्रसंग सर्वांना माहिती आहे. मला उपस्थित मुद्दा आपल्या समोर न्याय द्यायचा आहे. घरी आल्यावर महाराजांनी सांगितलं वडिलांना की महाराज नाही दिसले, महाराजांना वाघानं खाऊन टाकलं म्हणे. आता हरिसिंह महाराजांनाही जरा विचित्र वाटलं, ते असं कसं शक्य आहे म्हणे. बरोबर घेतलं मुलाला, पत्नीला आणि सर्वजण तिथे आले आणि तिथं पाहिलं तर महाराज आपल्या आसनावरती सिद्धानुसिद्धम अवस्थेमध्ये बसलेले होते. आणि त्यावेळी महाराजांनी ज्यावेळी राजाराम महाराजांकडे पाहिलं आणि म्हटले, अरे काल आला आणि दुधाचा तांब्या टाकून पळून गेला. त्यांनी सांगितलं, महाराज मी आलो होतो खरं, पण इथं तुम्ही नव्हते म्हणे, इथं भला मोठा वाघ होता. महाराजांनी ओळखलं. संतांना काही कळत नाही महाराज. महाराजांनी तेवढ्यात क्षणार्धात रूप पालटलं आणि सांगितलं, असा होता का? ते खुद्द महाराज होते, द्वारकानाथ महाराज. साधूला हे जमतं, साधूला हे कळतं, साधूकडे या शक्ती आहेत. म्हणून मी कायम सांगत असतो, मी कायम सांगतो, कीर्तनामध्ये कीर्तनकाराने ज्ञानेश्वर महाराजांनी पैठण क्षेत्रामध्ये रेडा बोलविला, याला चमत्कार तर चमत्कार, पण कीर्तनकाराने हे कीर्तनात सांगितलंच पाहिजे, सांगितलंच पाहिजे. रेड्यामुखी वेद बोलवला, रेड्यासारख्या जड बुद्धीच्या माणसाचा नाही, रेड्याकडूनच बोलवला, हे सांगितलं पाहिजे. रेड्यासारख्या जडबुद्धीच्या माणसाने वेद बोलला नाही, रेड्यानेच बोलला, हे सांगितलं पाहिजे. भिंत भिंतच चालविली, सांगितलं पाहिजे. त्याचे अलंकार आणि रूपक बदलून सांगूच नका. मेलेले सच्चिदानंद बाबा, मेलेले बाबाजी थावरे उठवले, बाबाजी थावरेच उठवले, दंतकथा नाही, हेच सांगायचं आहे. अरे लोकांना जर विज्ञानातले चमत्कार मान्य होतात आणि ते जर छाती ठोकपणे सांगतात, तर आपण आपले अध्यात्मातले चमत्कार, हे लोक म्हणतात चमत्कार मान्य नाही, मान्य नाही. मी म्हणतो का मान्य नाही? यद्वत कृतीनाम निर्देशम ती ज्ञानः तवद नामानि उपज्यन्ते. छांदोग्य उपनिषद बोलतं, नाव ज्या अर्थी जगामध्ये आहे त्या अर्थी त्या नावाला अनुकूल कृती घडली म्हणून नाम जन्माला आलंय. चमत्कार घडल्याशिवाय चमत्कार नाव जन्माला आलं नाही. माझं कीर्तन कळतंय ना मी काय बोलतोय? चमत्कार घडलेत म्हणून चमत्कार नाव जगामध्ये जन्माला आलंय. चमत्कार घडलेच नसते तर चमत्कार नाव सुद्धा जगामध्ये जन्मालाच आलं नसतं. मला त्या बाबतीत बोलायचं नाही, पण मला माझा मुद्दा सांगायचा आहे. हे जे चमत्कार घडलेत ना, हे आपण हे सांगितलेच पाहिजे. द्वारकादास महाराजच पशु सिंह वाघ झाले आणि तेच पुन्हा आपल्या मूळ स्वरूपात आले, हे सांगितलंच पाहिजे. आणि हे विश्वासाने सांगितलं पाहिजे, साशंकित होऊन नाही सांगावं, सांगितलं पाहिजे. ज्यावेळी हा बोध मनाला लागला, मनामध्ये उपरती सुरू झाली. कै हे बिरडे पिटेल, कै तो स्वामी भेटेल, ही मनामध्ये उत्कंठा सुरू झाली. आणि द्वारकादास महाराजांचा हा दिव्य अलौकिक चमत्कार पाहून राजाराम महाराजांनी आपल्या परंपरेच्याच गुरुजींना आपलं गुरु म्हणून स्वीकार केलं. गुरूंनी स्वीकार केलं, गुरूंना स्वीकार केलं, दोन गोष्टी आहेत. पहिलं, गुरूंनी स्वीकार करायला पाहिजे आणि दुसरं, गुरुलाही स्वीकार केलं पाहिजे. जास्त खोलात जात नाही, पण या दोन गोष्टी आहेत. चाणाक्ष लोकांना माझं बोलणं कळेल, बाकीच्यांनी आपले तासाभराने पंक्ती धरल्या तरी हरकत नाही. चातकासारखं जर बसलात तर कीर्तन उमजेल, नाहीतर कीर्तन काही कळणार नाही. एक मुद्दा जरी सुटला तरी कीर्तनाची तुम्हाला तंतू लागणार नाही. म्हणून अतिशय शांत चित्तानं माझं बोलणं लक्षात घ्या. आदरणीय श्री महाराज माझ्यासमोर बसलेले आहेत. ज्यावेळी गुरुचा स्वीकार केला
आणि गुरु भक्ती मनामध्ये ज्यावेळी जागी झाली त्यावेळी सद्गुरूंनी प्रसन्न होऊन आशीर्वाद दिला की तुला वयाच्या कितव्या वर्षी, कितव्या, त्याचं त्यावेळी वय होतं राजाराम महाराजांचं 5, इथून पुढे 5 म्हणजे वयाच्या 10व्या वर्षी तुला देव दर्शन देईल. वाक्य कुणाचं आहे? सद्गुरूंचं आहे. आणि महात्म्याची वाक्य जगामध्ये बाष्कळ म्हणून निघत नाही. ते आपलं बोलणं नाही आहे. आपण काहीही बोलतो. आपण तर इतकं बोलतो की आपल्या तोंडाला जर खापर लावलं असतं तर फुटून गेलं असतं. अशी आपली बाष्कळ बोलणी आहेत. महात्मे कधीही काहीही बोलत नाहीत. त्यांनी शब्द दिला होता की तुझ्या वयाच्या 10व्या वर्षी तुला देव दर्शन देईल. गुरुने दिलेल्या प्रसादाचं चिंतन सुरू आहे. आयुष्य पुढे पुढे चालतंय. आणि जसं गत जन्मामध्ये घडलं पहा बरं का, नामदेव महाराजच तुकाराम महाराज झाले. तुका अवतार नामयाचा. आणि हेच तुकोबाराय पुढे आधी होतो, इथं लिहिलेलं आहे, तेव्हा होतो तुकाराम, आता झालो राजाराम. राजाराम महाराजांनी नामदेव महाराजांचं थोडंसं चरित्र घेतलंय आणि पुढचं चरित्र बाकी तुकोबारायांचं घेतलंय. आता इथून आतापर्यंत जे चरित्र ऐकलं हे नामदेव महाराजांच्या चरित्रासारखं होतं, तेच घेतलं. आपल्या अवताराची कृतिशील पुनरावृत्ती त्यांनी दाखवली. आणि आता त्यांनी मी तुकाराम महाराज कसा याची अनुभूती द्यायला पुढचं चरित्र घेतलं. या आतापर्यंत सांगितलेल्या 10 मिनिटाच्या चरित्रामध्ये त्यांनी स्वतः नामदेव महाराज मी आहे हे दाखवून दिलं. तैसे संत जगी क्रिया करोणी दाविती अंगी याचा हा प्रत्यय आहे. मीच नामदेव महाराज आहे पूर्वीचा हे त्यांनी दाखवून दिलं. आणि आता मीच तुकाराम महाराज कसा आहे हे सुद्धा दाखवून देतात. नुसतं बोलत नाही, प्रमाणात दाखवून देतात. तुकोबारायांच्या जीवनामध्ये सुद्धा विवाहानंतर काही काळाने आई वडील निवर्तले होते. आणि राजाराम महाराजांच्या जीवनात सुद्धा तत्काळानंतर आई वडील शांत झाले. मी प्रमाण अगदी तंतोतंत वापरतोय. बाप मेला न कळता नवती संसाराची चिंता. अगदी तेच झालंय. वडील गेले आणि वडील गेल्यानंतर महाराजांना आपल्या प्रपंचाची जबाबदारी स्वीकारावी लागली. आणि प्रपंचाची जबाबदारी स्वीकारताना श्री महाराज त्यावेळी उत्तर प्रदेश प्रांतामध्ये गेले. त्या गावाचं नाव हौसंगाबाद, मध्य प्रदेशमध्ये. मध्य प्रदेशमध्ये ते गाव. आणि तिथे महाराज एका उच्च पदावर सेनेदार म्हणून गेले. महाराजांच्या हाताखाली 500 घोडदळांचं सैन्य. आणि त्यावेळी त्या काळच्या, ते नाव मला थोडंसं, कृष्णपंत, त्यांच्याकडनं राजाराम महाराजांना पूर्वजन्माची आठवण करून देण्यात आली आणि जबाबदारीचं भान करून दिलं. तू हे उद्योग करायला इथं आलेला नाहीयेस बाळा. हे नोकरी करणं, प्रपंच करणं हे तुझं काम नाहीये. तू आला कशा करता आणि करतोय काय जरा लक्ष दे. त्यावेळी राजाराम महाराजांना आपल्या पूर्वजन्माची आठवण करून दिली आणि सांगितलंय मागच्या अवतारातलं अर्धवट राहिलेलं काम तुला पूर्ण करायचंय. तू तुकोबा होता, अगोदर तू नामदेव होता, त्या अवतारात काम अपूर्ण राहिलं. शतकोटी तुझे रचीन अभंग गायीन अभंग ही प्रतिज्ञा होती, त्या काळात पूर्ण झाली नाही म्हणून परत तू तुकाराम महाराज म्हणून जन्माला आला. पण त्याही काळात तुझी प्रतिज्ञा पूर्ण झाली. अजून तुझी प्रतिज्ञा होणं गरजेचं आहे, कारण
महात्म्याचं जोपर्यंत कार्य होत नाही, त्याचे देह जरी बदलले तरी त्याचे तंतू तुटत नाही. शुचिनाम श्रीमताम गेहे योग भ्रष्टोपि जायते. आणि त्याच्या पूर्वजन्माची कथनता दाखवून सांगितलं की इथे तू याच्याकरता आलेलं नाही, देव मिळव आणि राहिलेलं अभंगाच्या रचनेचं काम पूर्ण कर. देव मिळवण्याच्या बुद्धिमत्तेला धक्का दिला आणि शांत बसलेली 3 जन्मांची चेतना जागी केली आणि राजाराम महाराजांच्या मनामध्ये आता भाव जागे होऊ लागले. महाराज तिथून जे निघाले ते सरळ पंढरपूरपर्यंत आले आणि पंढरपूरमध्ये येऊन जे भेटेल त्याला पुसावेसी हेची वाटे, जे जे भेटे तयासी, देव कृपा करील मज. ज्याला भेटेल त्याला हेच विचारू लागले, कोणे गावी आहे सांगा हा विठ्ठल. आणि त्यावेळी पंढरपुरामध्ये एक साधक मिळाले. त्यांचं नाव होतं धर्मराज बडवे. आणि धर्मराज बडवेंची भेट झाली आणि त्यांनी सांगितलं, ज्याला तुम्ही इथं शोधताय ना तो हल्ली इथे नाहीये, तो कर्नाटक प्रांतामध्ये आहे, तिथे जा. आणि महाराजांची उत्कटता इतकी होती की आता त्यांना तिथे थांबणं शक्य नव्हतं. गाऊन जाईल 2 मिनिट. भेटी लागी जीवा लागली से आस, 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 भेटी लागी जीवा लागली से आस. पाहिरात्रंदिवस वाट तुझी भेटी लागी जीवा लागली से आस, भेटी लागी जीवा लागली से आस. वाट तुझी पाहिरात्रंदिवस वाट तुझी भेट लागली भेट लागली से आता इथे राहावे ना. पाहिरात्रंदिवस वाट तुझी भेटी लागी जीवा लागली से आस.
उत्कंठा आहे. आता बंद करा स्वर, नाही बसणार ते आता खेळ. ते एकदा डोक्यात एक स्वर बसला की ते शेवटपर्यंत हलत नाही. आता ते आता याच्यावरच चालू देऊ. आता राहू दे. मनामध्ये उत्कटता जागी झाली आणि महाराजांना आता थांबावं वाटेना. महाराजांनी सरळ कर्नाटक गाठलं आणि कर्नाटकमध्ये जाऊन परिचय दिला होता. बरोबर एक लिंगायत समाजाचा माणूस आणि ज्याला कानडी भाषा कळते असा एक सोबती बरोबर घेतला आणि महाराज कर्नाटकापर्यंत गेले. आणि त्यावेळी देव तिथे पंढरीनाथाच्या नाही, तिथे ज्या अवताराने देव आले होते ना, तो अवतार म्हणजे श्री चिदंबर स्वामी महाराज. महाराज काही चुकत असेल तर सांगा. कारण मी हे जवळजवळ 15-16 वर्षापूर्वी संस्कृतातल्या वाङ्मयात वाचलेलं आहे. त्यामुळे 15-16 वर्षामध्ये थोडंसं इकडे तिकडे होऊ शकतं. भविष्योत्तरमध्ये वाचलेला विषय त्यावेळी वाचलंय. जेवढं स्फुरण होतंय तेवढं तुमच्यासमोर मांडतोय. जेवढं स्वामी महाराज जेवढं स्फुरण करून घेत आहे तेवढं फक्त तुमच्यासमोर मांडणार आहे. त्याच्या पुढे मला, त्यांच्या इच्छेच्या पुढे मला जाताच येणार नाही. वाजले किती मला सांगत चला. 8:45 झालेत. नाही, 9ला संपवणार आहे, काळजी नाही. आणि ज्यावेळी देवाला तिथून विनंती करून, कारण देव विनंती शिवाय येत नाही बरं का, देवाला विनंती लागते, त्याला विनंतीच करावी लागते. अगा करुणा करा, अगा करुणा करा, त्याला विनंती करावी लागते. श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगद्व्यापका जनार्दना आनंद घना विनाश. देव प्रकट झाली आणि देवाने सांगितलं म्हणणं काय? देवाला सांगितलं म्हणणं बाकी काही नाही, एकच विनंती आहे. बिनती सुनिए नाथ हमारी, हृदयेश्वर हरि हृदय विहारी, मोर मुकुट पीतांबर धारी, बिनती सुनिए जी सुनिए नाथ हमारी. हे सगळं गायन आहेत ना, हे पूजनीय गुरुवर्य साहेबराव महाराज कांगोणे यांचं उच्चिष्ट आहे. त्यात माझा एकही स्वर नाही आणि माझं कोणतंही ज्ञान नाही. आपण बरेच जण त्यांना ओळखतही असाल आणि वारकरी मंडळींनी त्यांचं चांगल्या पद्धतीने कीर्तन श्रवण केलंय. आदरणीय श्री केशव महाराजांनी त्यांचं बालपण पाहिलंय. म्हणजे मी तुमच्या दुसऱ्या पिढीच्या माणसाचं सांगतोय. ही परंपरा आहे, परंपरेशिवाय एवढं होणार नाही. ते अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. हे गुरुवर्य महाराजांचे स्वर आहेत, यात माझं काहीच नाही, हे त्यांचं उच्चिष्ट आहे. विनंती केली की बाकी काही नाही, तुझी सेवा पाहिजे, तुझी सेवा करीन मनोभावे हो, तुझी सेवा करीन मनोभावे हो. विनंती केली, मग काय, चला माझ्या बरोबर. देव दयाळू आहे महाराज, तो ऐकतो. आर्ततेची हाक तो ऐकतो, तो तेवढा दयाळू आहे. आणि आर्ततेची हाक त्या भगवंतांनी तिथून घेतली. महाराजांनी आपल्या भूमीमध्ये आणण्याचा त्याला प्रयत्न सुरू केला. देवाने विनंती ऐकली आणि सांगितलं, तुम्ही पुढे चला, मी मागून येतो. बरोबर येतो, आपल्या पुढं चला. श्री महाराज पुढं चालले, भगवान मागे मागे येत आहेत. आणि प्रवास करता करता देवाने एक सांगितलं होतं, पुढे चला,
मी येतोय, माझ्यावर विश्वास ठेवा, मागे वळून पाहू नका. आणि करता करता भरपूर प्रवास कटून शेवटी कुठपर्यंत आले? कुठे? काकतेगाव. तिथं कोणतं देवस्थान आहे? सप्तऋषींची स्थली आहे. इथे सप्तऋषींची स्थली आहे. आणि त्या गावाजवळ आले आणि थोडा राजाराम महाराजांच्या मनामध्ये किंतु आला. आणि त्यांना माहिती होतं देव आहेच, पण एकदा पाहून घेऊ खरंच आहे की नाही. म्हणून सहज मागे पाहिलं, वचन मोडलं आणि देवाने तिथेच थांबणं केलं. वाईट वाटलं. अरे, चैतन्य रूपाने येत होता, चैतन्य बरोबर त्याच्या पावलाने चालून आलं असलं, पण मी मागं पाहिलं, देवाचं दिलेलं वचन मोडलं. वाईट वाटलं. तीच भगवंताची मूर्ती घेतली आणि इथे या गावामध्ये आणली. आणि या गावामध्ये ती मूर्ती आणून आपल्या पंचाने समोर टाकलं आणि मूर्ती समोर ठेवली. मूर्ती चालताना कुणाला दिसली नाही, पण देव चालला त्या पावलाचे ठसे दिसले. आजही महाराजांच्या स्मृती मंदिराच्या ठिकाणी ते ठसे लावलेले आहेत. हे देवाचं प्रत्यक्ष दान आहे. हे चमत्कार आहेत, हे चमत्कारच आहेत. आणि हे चमत्कार फक्त परमेश्वर करू शकतो, बाकी माणसं करू शकत नाही. आणि माणसाची एक घाण सवय आहे, जे त्याला जमत नाही तो ते मान्य करत नाही. ही माणसाची सर्वात घाण सवय आहे. जे त्याला जमत नाही, त्याला जो विषय समजत नाही, त्या विषयाचा शिक्षक त्याच्या नजरेत मूर्ख असतो. अशी भाषा बोलतात. ही भाषा श्रीमंत, हरलेल्या, आत्महत्येचा विचार मनात केलेल्या आणि मानसिकतेने मातीत मिळालेल्या माणसाची ही भाषा नाहीये. ही श्रीमंत माणसाची भाषा आहे. अवघेची त्रैलोक्य आनंदाचे. आता इथे आमचं घराच्या आत गेलं की एकतर सुख पदरात पडतं, नाहीतर दुःख पदरात पडतं. थोडं स्पष्ट बोलायचं झालं, उंबऱ्याच्या बाहेर आलं की आमचे सुखाचे क्षण सुरू होतात. पुढचं मला बोलायची गरज नाही. इथं आम्हाला साधं उंबऱ्याच्या आत आणि बाहेर सुख दुःख बदल देऊन कानफड फोडतात. पण ही कारण आपली जीवनाची दशा दरिद्री आहे. संतांची भाषाच श्रीमंत आहे. अवघेची एक नाही, दोन नाही, त्रैलोक्य. फरक नाहीये. तिन्हीच्या तिन्ही आता आनंदाचे झालेत. याच्या अगोदरचं काय होतं विचार करायचा नाही, पण आता तिन्ही लोक आनंदाचे. विचारलं का? एकच कारण, चरणी जगन्नाथा चित्त ठेले. एका मुद्द्यात सांगेल, तीन लोक आनंदाचे. या तीनची संगती नाथ महाराजांशी घालून देतो. थोडीशी भजन करा. विठ्ठल 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 नाथ महाराजांचे आजोबा आणि आजी देवगिरीकडे जनार्दन स्वामी महाराजांच्या दर्शनाला गेले आणि त्यावेळी जनार्दन स्वामी महाराजांच्या समोर विनंती केली की महाराज, आमची मुलं आणि सुनबाई म्हणजे नाथ महाराजांचे आई आणि वडील निवर्तलेत. आमच्या परिवाराची परंपरा जर पुढे टिकायची असेल तर नाथ महाराज घरी येणं फार गरजेचं आहे. कारण त्यावेळी नाथ महाराज तीर्थयात्रेमध्ये होते. नाथ महाराज तीर्थयात्रेमध्ये असताना नाथ महाराजांच्या ठिकाणी अगोदर ते दक्षिणेत गेले होते. आणि ज्यावेळी आजी आजोबांनी विनंती केली की नाथ महाराज घरी आले तर वंश टिकेल, नाही तर वंश टिकणार नाही. संत दयाळू असतात. जनार्दन स्वामी महाराज दयाळू आहेत. संत हृदय
नवनीत समाना आगम निगम पुराण बखाना विनंती केली. दयाळू आहेत. दयाळू असल्यामुळे त्यांनी सांगितलं काळजी करू नका, आता नाथ महाराज दक्षिणेच्या यात्रेला आहेत, उत्तरेकडे येता येता काही काळ तुमच्याजवळ थांबतील, तेवढ्या काळामध्ये नाथ महाराजांना आपलंसं करून घ्या. नाथ महाराज दक्षिणेकडनं उत्तरेकडे येता येता काही काळ थांबले. गावातली मंडळी समोर आली, पण नाथ महाराज वेगळ्या भावाने, त्यांनी कुणाला ओळखही दिली नाही. उत्तरेची यात्रा करून पुन्हा जेव्हा आले तेव्हा एक छोटंसं छप्पर करून नाथ महाराज राहू लागले. नाथ महाराज छप्परामध्ये साधना करू लागले आणि मग गावची मंडळींनी पाहिलं आणि नाथ महाराजांना त्यावेळी वाडा बांधून दिला. तो आजही नाथ महाराजांचं मुख्य मंदिर म्हणून जो वाडा आहे तो त्या काळच्या लोकांनी बांधून दिलेला आहे. असंच होतं. वैकुंठवासी पूजनीय गुरुनाम गुरु शंकर महाराज कंधारकर पंढरपूरमध्ये 3 पत्र्यांची खोली होती. वय वर्ष 55 पर्यंत कंधारकर बाबांनी पाठ सांगितले. किती? 55 पर्यंत. आम्हाला 2 अभंग झाले की आम्ही नुसती कीर्तन करत दम ठोकीत फिरतो. पण एवढं सगळं ज्ञान असून सुद्धा विद्यार्थी घडवण्याचं एक स्वतःमध्येच एक तयारी असावी लागते. आणि एवढंच नाही तर ते मी आवर्जून उल्लेख करेल, पूजनीय गुरुवर्य पुंडलिकजी महाराज जंगले शास्त्री आज महाराष्ट्रामध्ये कोणाचेच इतके विद्यार्थी नाही जितके जंगले शास्त्री महाराजांनी घडवलेत. ही कौतुक करण्याची गोष्ट आहे, संप्रदायाची धुरा आहे. आदरणीय आमचे कृष्णा महाराज कुंजीर, त्यांचे विद्यार्थी इथं टाळ घेऊन उभे आहेत. हे संप्रदायाचं, आपल्या संस्काराचं आणि तुमचं आमचं वृद्धाश्रम विरहित जीवन जगण्याचं भविष्य आहे. आदरणीय करपेताईंच्या या विद्यार्थिनी आहेत. या मुली आज संप्रदायाची धुरा आज हातात घेत आहे. उद्या याच भारताची, याच सुजलाम सुफलाम देशाची हीच जिजा, हीच बहिणा, हीच लक्ष्मीबाई, हीच जिजा, ही जना, हीच संतत्व पुढे चालवणार आहे आणि हीच मुक्ता होणार आहे. हे विद्यार्थी घडवणं फार गरजेचं आहे. त्यावेळी कंधारकर महाराज वयाच्या 55 वर्षापर्यंत पाठ सांगायचे आणि 55 वर्षानंतर लोक आले आणि त्यांनी 6 मजली बिल्डिंग बांधून दिली. बोलून जाईल, पण एवढं बांधून पण कंधारकर बाबा त्यात गुंतले नाही, सरळ सोडून दिलं. बोलून जाईल, बोलून जाईल. पहिला इतिहास जिवंतपणे मी माझ्या डोळ्याचा पाहिला. गुरुवर्य शांती ब्रह्म देवगडच्या बाबांनी हयात असताना आपलं सगळं गुरुवर्य स्वामीजींच्या नावे केले. बोलेल आणि याची पुनरावृत्ती परत होणार नाही असं वाटलं होतं, पण याची पुनरावृत्ती पूजनीय गुरुवर्य रामानंदगिरी महाराजांनी दाखवली. हयात असताना उत्तराधिकाऱ्याच्या हातात सगळं सोपवून देणं हे श्रीमंत माणसाची लक्षणं आहेत. ही श्रीमंत माणसाची लक्षणं आहे. हे दुबळ्याचं काम नाही. छाटरू मटरू 2 पैशात जीव गुंतवणाऱ्या थर्ड क्लास माणसाचं हे काम नाहीच आहे. याच्याकरता श्रीमंत DNA असावे लागतात. DNA श्रीमंत असावे लागतात तर हे धाडस होतं, नाही तर जमत नाहीये. काही कमी आहे शास्त्री बाबांकडे, काही कमी नाहीये, पण देण्याची आतून इच्छा पाहिजे. ते DNA लागतात. हे निंबळट माणसाचं काम नाहीये. नाथ महाराजांना बांधून दिला तो वाडा. त्यावेळी मला वैभव पुढे सांगायचं. हे कसं आहे या 3चा हिशोब. त्रैलोक्य. मी स्वर्ग मृत्यू पाताळाच्या बाबतीत बोलणार नाही. कोणतं त्रैलोक्य आहे नाथ महाराजांचं तेवढं सांगणार आहे आणि बोलणं थांबवणार आहे. नाथ महाराजांनी त्या वाड्यामध्ये गोकुळाष्टमीचा उत्सव सुरू केला आणि तिकडे देवगिरीवरती जनार्दन स्वामी महाराजांनी सुद्धा देवगिरीचा उत्सव प्रारंभ केला. देवगिरीला जनार्दन स्वामी महाराजांना निरोप मिळाला की नाथ महाराज पैठणमध्ये कृष्ण जन्माष्टमीचा उत्सव करताय, गोकुळाष्टमीचा उत्सव करताय, मग ते तिथं करताय, आपण इकडे कशाला करायला शक्ती व्यर्थ घालवायची. आपणही इथून निघू आणि आपण नाथ महाराजांच्या तिथे उत्सव करायला जाऊ. 4-4 सप्ते घालीत बसायचं नाही गावात. सगळ्यांनी एकत्र येऊन असं वैभव बनवायचं
बाभुळगावकरांचा आदर्श घेण्याजोगा आहे. तुमचा आदर्श घेण्याजोगा आहे. जास्त पसारा मांडत बसायचं नाही. वैभवात झालं पाहिजे ना, असं झालं पाहिजे. नाहीतरी गंगेच्या कडेच्या माणसांचे सप्ताह पाहण्याजोग्याचे, यात शंका नाही. वाक्य बोलू. ही तुमची श्रीमंती आहे. ही तुमची श्रीमंती आहे. त्यावेळी जनार्दन स्वामी महाराज देवगिरीहून निघाले. पालखीत समोर सैन्य आहे, मागं सैन्य आहे आणि पैठणला आले आणि नाथ महाराजांच्या वाड्याच्या बाहेर पाहिलं. द्वारपाल उभा होता. द्वारपाल नव्हता, प्रत्यक्ष दत्तात्रेय भगवान दारामध्ये द्वारपाल म्हणून सेवा करत होते. बाकीच्यांना ते द्वारपालच दिसले. जनार्दन स्वामींनी तशी पालखीतून खाडी उडी मारली आणि द्वारपाल दत्तात्रेय भगवंताच्या जवळ जाऊन पाय धरले. देवा हे कुठं? तेवढ्यात दत्तात्रेय भगवंतांनी जवळचा भाला असा आडवा लोटला. चालला कुठं म्हणे? पुढं वाड्यात चालले कुठे? हा माझ्या मालकाचा वाडा आहे. ही नाथ महाराजांची श्रीमंती. कोण बोलताय? नाथ महाराज बोलताय, भगवान दत्तात्रेय बोलताय. हा वाडा नाथांचा नाही, माझ्या मालकाचा वाडा आहे. याच्यापेक्षा काय मिळवलं पाहिजे अजून? जनार्दन स्वामींनी हात जोडले. दत्तात्रेयाला नाही, काय शिष्य घडवला महाराज, काय शिष्य घडवला. नाथ महाराजांना भगवान दत्तात्रेयांचा साक्षात्कार ज्या जनार्दन स्वामींनी करून दिला, त्या जनार्दन स्वामींना रस्त्यात अडवून तो दत्त भगवान बोलतोय, हा माझ्या मालकाचा वाडा आहे. हा नाथ महाराजांचं हे वैभव पाहून जनार्दन स्वामींची किती छाती भरून आली असेल. बोलू का? एका वाक्यात. अतिशयोक्ती होणार नाही, पण बोलेल. आज पूजनीय गुरुवर्य रामानंदगिरी महाराजांना आमच्या अमोल महाराज आणि उत्तम महाराजांकडे पाहून जे वाटत असेल ना, ते त्यावेळी जनार्दन स्वामी महाराजांना वाटलं असावं. निश्चितच गणेश महाराज आपणही हे वाटलं असावं. आणि त्यावेळी ज्यावेळी नाथ महाराजांनी त्या दत्तात्रेय भगवंतांनी सांगितलं, थांबा मी आज जातो, निरोप देतो, बोलावणं आलं तर तुम्हाला नेऊ. आता खरं सांगा, द्वारपाल दत्तात्रेय भगवंताला कळालं नव्हतं काय जनार्दन स्वामी महाराज आहेत, हे नाथ महाराजांचे गुरु आहे, हे दत्तात्रेयाला कळालं नव्हतं का? पण सगळं कळून सुद्धा आपल्या भक्ताविषयी ज्या सुखाकारणे देव वेडावला, वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. वेळ आपली जवळजवळ आता संपलेली आहे. 2 मिनिटामध्ये माझं सगळं आटोपणार आहे. कारण मला माहिती आहे, आता जर मी जास्त पल्हाळ लावला तर तुम्ही काय पुढच्या वर्षी माझं तोंड पाहत नाही. त्यामुळे जास्त काही पल्हाळ लावणार नाही. अगदी 2 मिनिटात माझं बोलणं थांबवणार आहे. पहिलं. दुसरं, ज्यावेळी पंढरपूरचा पांडुरंग त्याला पंढरपुरात कटलं नाही, नाथ महाराजांच्या घरी आला आणि नाथ महाराजांच्या समोर उभा राहिला. देव बरं का, सामान्य वारकऱ्याचा वेश धारण केलेला आहे आणि नाथ महाराजांच्या समोर उभं राहून म्हणतो, देवा नाथ महाराज, आपल्याकडे काही अपेक्षेने आलोय. कोण? कुठून आले? दुरून आलो मी गा, इथला नाहीये, लांबून आलोय. नाव काय? माझं नाव विठ्ठल आहे म्हणे. कशा करता? काहीतरी तुमच्यासारख्या भगवत भक्तांची सेवा घडावी ही अपेक्षा. काय जमतं? काय नाही, कीर्तनामध्ये गायन छान जमतं म्हणे. मग ठीक आहे, आजपासून माझ्या कीर्तनामध्ये ध्रुवपद धरायला तुम्ही राहा. नाथ महाराजांनी पुढे जनार्दन स्वामी महाराजांनी नाथ महाराजांना सांगितलं, नाथ महाराज तुम्ही कीर्तन करा, मी पुढे बसून ऐकतो. बरोबर का? गुरु पण कसा असला पाहिजे, गुरु कसा असला पाहिजे. नाथ महाराज तुम्ही कीर्तन करा, मी ऐकतो, असा गुरु पाहिजे. नाहीतर गुरुला जर म्हटलं, तुमचे हे शिष्य यांची आम्हाला सेवा घ्यायची होती,
त्याची कशाला सेवा घेतात? त्याला काय येतं? शेवटी ते आमच्याच हाताखाली तयार झाले. हे असा जो गुरु म्हणतो ना, समजून घ्यायचं या गुरुतही घोटाळा आहे आणि शिष्यातही आहे, हे समजून चालायचं. पण जनार्दन स्वामी महाराज म्हणतात, नाथ महाराज तुम्ही कीर्तन करा, मी पुढे बसून ऐकतो. असे गुरु शिष्य होण्यासाठी भाग्य लागतं महाराज. आणि त्यावेळी नाथ महाराजांनी कीर्तनामध्ये प्रमाण म्हणावं आणि त्याचं ध्रुवपद देवानं म्हणावं, ही नाथ महाराजांची श्रीमंती. दुसरं आणि तिसरं, श्री एकनाथ सदनी माधवजी सर्व कामे ही करीतो, स्वकरी चंदन घासे गंगेचे पाणी कावडी भरितो. श्रीखंड रूपाने सेवा केली, विठ्ठल रूपाने सेवा केली आणि द्वारपालाच्या रूपाने सेवा केली. 3 रूपामध्ये एका रूपात 12 12 12 12 36 वर्ष नाथ महाराजांच्या घरी देव राबतो. ही नाथ महाराजांची श्रीमंती आहे, ही श्रीमंती आहे. आणि जो एवढा श्रीमंत आहे तोच म्हणू शकतो, अवघेची त्रैलोक्य आनंदाचे आता, अवघेची त्रैलोक्य आनंदाचे आता, अवघेची त्रैलोक्य आनंदाचे, अवघेची त्रैलोक्य आनंदाचे आता. जगन्नाथा चित्त ठेले, चरणी जगन्नाथा चित्त ठेले, चरणी जगन्नाथा चित्त ठेले. मी देवासमोर शरण गेलो, जगन्नाथाच्या चरणी आपलं मस्तक ठेवलं, माझं 3ही लोक आनंदाने भरून गेले. कारण मी नुसतं मस्तक ठेवलं नाही, मस्तक ठेवून त्याने जबाबदारी गेली. तो झाला माय जगन्नाथ, बाप जगन्नाथ, अनाथाचा नाथ जनार्दन. बाकी कुणी नाही, एका जनार्दनी, दुसऱ्या ठिकाणी नाही. तो मी एकपणे उभा. कारण ज्याच्या समोर उभा आहे तो कसा दिसतो? चैतन्याची शोभा शोभतसे माय जगन्नाथ, बाप जगन्नाथ, अनाथाचा नाथ जनार्दन. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम.